विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचा इतिहास या विषयावरील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 30 प्रश्नांची माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फाजल अली. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतात खालीलपैकी कोणते राज्य भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे राज्य सर्वप्रथम भाषिक तत्वावर अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 3 आहे, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 4 आहे, प्लासीच्या लढाईने जून 1757 भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. तर 1764च्या कोणत्या युद्धाने हा पाया मजबूत झाल्याचे मानले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघून घ्या, बक्सारचे युद्ध. प्रश्न क्रमांक 5 आहे, 1857च्या उठावापूर्वी भारताच्या विविध भागात इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेल्या अनेक उठावापैकी छोटा नागपूर भागातील 1857चा कोणता उठाव प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोलामांचा उठाव हा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो यांना भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7 आहे, केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नारायण गुरु. नारायण गुरु यांनी केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ उभारली होती. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या ब्रिटिशांनी बंगालच्या फाळणीस प्रामाणिकपणे विरोध केला? कोणत्या ब्रिटिशांनी बंगालच्या फाळणीस प्रामाणिकपणे विरोध केला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सर हेनरी कॉटन या ब्रिटिशांनी बंगालच्या फाळणीस प्रामाणिकपणे विरोध केलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, लॉर्ड कर्झनची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी कोणी केली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी लॉर्ड कर्झनची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणाला भारताचा सर्वप्रथम व्हाईसरॉय म्हणून गणले जाते? कोणाला भारताचा सर्वप्रथम व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 11 आहे, जिना हाऊस ही पद्धती प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. मुंबई या ठिकाणी जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, ऑगस्ट 1905 मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरू झाली होती? ऑगस्ट 1905 मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरू झाली होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बंगालच्या फाळणीस विरोध या कारणासाठी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 13 आहे, ब्रिटिश साम्राज्यवाद यांनी कोणत्या वर्षी भारतात दुष्काळ संहिता फेमिन कोड घोषित केली? ब्रिटिश साम्राज्यवाद यांनी कोणत्या वर्षी भारतात दुष्काळ संहिता
फेमिन कोड घोषित केले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1883 मध्ये. प्रश्न क्रमांक 14 आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी पहिल्यांदा कोणाला मिळाली? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी पहिल्यांदा कोणाला मिळाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखतात. प्रश्न क्रमांक 15 आहे भारतात स्त्री दास्यांच्या विमोचनाची पहिली चळवळ उभारण्याचे श्रेय कोणास दिले गेले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांना भारतात स्त्री दास्यांच्या विमोचनाची पहिली चळवळ उभारण्याचे श्रेय दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंग भारताची राजधानी कोलकात्याहून कुठे हलवली? 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंग यांनी भारताची राजधानी कोलकात्याहून कुठे हलवली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली. दिल्ली या ठिकाणी राजधानी हलवली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली? यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सर हेनरी विवियन. सर हेनरी विवियन. प्रश्न क्रमांक 18 आहे 1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भास्कर भोपटकर. भास्कर भोपटकर यांनी 1891 साली भाला हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 19 आहे 1876 साली हिंदू पॅट्रिएट वृत्तपत्र कोणी सुरू केले? 1876 साली हिंदू पॅट्रिएट वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन क्रमांक 4 हरिश्चंद्र चॅटर्जी. हरिश्चंद्र चॅटर्जी यांनी 1876 साली हिंदू पॅट्रिएट वृत्तपत्र सुरू केले आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले? प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुबोध पत्रिका. प्रश्न क्रमांक 21 आहे छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? उत्तर आहे 1884. ऑप्शन क्रमांक 2 बघा 1884 या वर्षी 1884. प्रश्न क्रमांक 22 आहे शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाजीराव पेशवे. बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला. प्रश्न क्रमांक 23 आहे पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1914. 1914 या वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाले. प्रश्न क्रमांक 24 आहे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे हे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 25 आहे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे कोणी म्हटले आहे? तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल असे कोणी म्हटले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस यांनी हे घोषवाक्य म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे
कामधारा पद्धती, रयतवारी पद्धती यांसारख्या जमिनी सारा वसूल पद्धती कोणी सुरू केल्या? कामधारा पद्धती, रयतवारी पद्धती यांसारख्या जमिनी सारा वसुली कोणी सुरू केल्या? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कामधारा पद्धती, रयतवारी पद्धती यांसारख्या वसुली पद्धती सुरू केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 27 आहे इन्कबाल जिंदाबाद हा नारा कोणी दिला? इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भगत सिंग. प्रश्न क्रमांक 28 आहे सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्त्री विचारवती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ग्रामगीता कोणी लिहिली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली? स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रहमत अली यांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना मांडली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.